काय झालं? नाही रे. आता काय करायचं? लागणारच की. राणा माझ्या डोसक्यात एक आयडिया सांगू काय? सांग की मर्दा. राणा आपण तुला नका असलेल्या माणसाचा फोटो दिला तर नाही तर ती जिजा आणि तुला नका असलेला माणूस अरे दोघी बी सेम टू सेमच दिसतात की. खुळ झालायस काय? मला नको त्या माणसाचा फोटो अजिबात चालणार नाही. अरे चालणार नाही कस काय मर्दा? हे बघ फोटो शिवाय बातमी नाही. बातमी नाही मिळाली तर जिजा मिळणार नाही आणि जिजा नाही मिळाली तर तुला पोलीस संशयित म्हणून परत नेऊन अटक करतील. अरे तेव्हा उगाच कुठला बी राग काढू नकोस. आपली गरज आहे म्हणून होय म्हण. काय रे बंड्या? बरोबर आहे. अरे असं काय करतोयस बरकत? मला नको त्या माणसाचा एक बी फोटो नाही घरामध्ये. समजे फोटो फेकून दिलेत. काय गोदक का? होय. गोदा का आपण जरा हुडके की कुठे ना कुठे तर एकतर फोटो सापडेलच की. ए बरकत, तुला एकदा सांगितलं ना व समजे फोटो फेकून दिलेत म्हणून. अरे हुडकायला काय जाते गोदा का आपण जाऊन हुडक्या चल. एक ना एक तरी फोटो सापडणार बघ. चल हा चल. चला. अरे बरकत, तू इकडे बघ मी इकडे बघतो. हा. हे रानानं उगाच फोटो सगळं टाकायला लावले बघ. आता एका दुसरा उपयोगी पडला असता का नाही? राहणार एवढा कसला राग? फोटो बी फेकून दिले. दिलेच तसं त्याला काय करणार? सांगतोय ना व नाही घावणार म्हणून. बोलत का कुठं कुठं उडकायचं ग? अरे सगळीकडे हुडकायचं जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हुडकायचं. कुठं ना कुठं तरी सापडेलच की. म्हणजे आहे का त्याच्यात? नाही रे. बघ बघ कुठं तरी सापडत. इकडे पण नाही. तिथं बघितलंस काय? होय बघितलं सगळीकडे. उद्या काही काम केलं काय? आपण रानाच्या खोलीत हुडकूया. हा खुळायस काय? का? माझ्या खोलीमध्ये चान्सच नाही. अरे हुडक्या तरी सापडला तर सापडला. हा. गोदा का? चल, अरे चल. नाही सापडला. अरे ए, नाही चला, सापडला. गोदा का, ये लवकर. अरे बरं, ऐक की माझं मर्दा. चल, चला लवकर. अरे या लवकर. सांगतो ना व नाही अरे घावणार. बघू तरी दे. अरे काय कर? काय कर राज? अगं गोदक का नाही गावणार फोटो. ऐक की माझं. काय करायलायस मग? हे बघ सांगितलं ना व समजे फोटो फेकले. हे बघ काय बी नाही. हे बघ अरे एक बी फोटो नाही यामध्ये. हे बघ हे बघ काय नाही सांगितलं ना व. गोदक का अगं नाही घावणार फोटो. एक बी फोटो नाही. समजे फोटो फेकून दिलेत. बरकत तुझा तिकडे बघ जा. बरकत आहे ए बंड्या तुला गावलं काय? बघ रे. नाही. बंड्या बघ तू ह्या काय? अरे बरकत हे बाबा अरे तिकडे हात लावू नकस. तिकडे लक्ष्मीची जुनी पुस्तक आहेत. हा राणा हा अरे हे रे काय? गोदक का यो फोटो कसं काय राहिला इकडं? अरे राहिलाय ते आपलं नशीब म्हणून. बेस्टच बघ. हा बरकत मिळाला ना फोटो. बरं झालं बघ. पण राणा ठीक आहे रे भानगड. ह्यो फोटो कसं काय राहिला फक्त? हा गोदा का 7 जन्माची शपथ खाल्ल्या नव्हे ना आणि आपला रानाकरी शपथ मोडतोय काय? हा काय रे? म्हणून ते लक्ष्मीच्या पुस्तकाला हात लावू देत नव्हतास होय रे? हा तू काय बी बोलू नकस. त्याचा काय बी संबंध नाही. मी त्या पुस्तकांना हात बी लावत नाही. ते आता योग कसं राहिला काय माहित नाही. आता फोटो गावलाय ना वा. होय. चल लवकर. हा. काय ते- चल 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 चल. गोदक गोदा काय काय असतं जाऊ ना मी. नाही मी काय म्हणतो त्या जिजानं गावाच्या डोसक्याला एवढा त्रास दिलाय. मग कशाला तुम्ही हुडकालाय त्याला? अरे बाबा आम्ही नाही रे रानाचा उडकालाय. हे डबड कशाला आणलंयस? ए डबड नाही म्हणायचं. हा लॅपटॉप आहे लॅपटॉप. रोज मी याच्यावर हे बघतोय. काय ते? अरे मिंच्यानं डाउनलोड करून दिलेलं इंग्लिश पिक्चर बघतोय. बर मला सांगा उद्या ह्याच कसं उडकणार रे? पण ती जिजा गेल्या तर जाऊ दे की. कशाला हुडकायचंय? अरे जिजा नाहीच आहे ती. अंजली आहे अंजली. माझ्या ह्या डोळ्यानं आणि ह्या कानानं ऐकलंय. पण मला एक कळत नाही त्या अंजलीला गावात आणायचं खूळ शिरलंय का रानाच्या डोसक्यात? हा
नाही भैसाटले. राणा पूर्ण भैसाटले बर का. आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून त्याला अडवूया. म्हणजे आपलं बहुमत झालं की नाही त्याला ऐकावं लागेल आपलं. हा लॅपटॉप आणला हो आणलं की समजा आणले ना आणलं बाहेर पण आणलं. बस. द्या इकडे. द्या, वायर आणले ना. हा? हे बघ तुला हे. हा बस करू का सुरू? हा, कर सुरू. हा. ते नाही काय सुरू करणार हा? अरे काय झालंय माहितीये काय, अरे ती जिजा हरवले का नाही, तेव्हा तिची हरवल्याची बातमी की नाही पेपर मध्ये द्यायची, पण काय त्यासाठी फोटो पाहिजे आणि जिजाचा फोटो आपल्याकडे नाही. म्हणून आम्ही काय केलंय, मला नक्क त्या माणसाचा आम्ही फोटो घेऊन आलोय बघ, त्याच्यामध्ये जरा बदल करणार आहे आणि मग तयार झालेला फोटो त्या पेपरवाल्यांच्या ऑफिस मध्ये देणार आहे. हे बरं फोटो दे. हा ठीक आहे. आणि हे सगळं करणार आहे बंड्या. हा. हा, कर बंड्या. हे धंदाने कावा शिकलास रे? मधल्या काळात शिकावं लागतं बाबा. शिकल तो टिकल. काय राहणार बरं ते जाऊ दे. जिजा कशी होती दिसायला ते सांगा. माणसागत हा? म्हणजे रानात आला नग असलेल्या माणसागत. एक मिनिट बंड्या. तू काय म्हणलास की जिजा तुझी बहीण आहे म्हणून, मग ती कशी आहे दिसाली हे तुला माहित नाही रे? हा? अरे बाबा अलीकडे ती मला भेटलीच नाही म्हणून विचारलं. हा बरं ते जाऊ दे. जिजा कशी होती जरा सांगा. तिचं वर्णन सांगा. तुम्ही सांगशीला तसा बदल करतो. सांगा लवकर. बार ए मला काही माहित नाही तिचा अवतार. मी नाही सांगणार. मला माहिती आहे की नाही, म्हणजे मी अंधारात बघितलं त्यामुळं मला काय सांगता नाही येणार. मी सांगू काय, तू हा सांग. हा सांग राणा. म्हणजे बघा ठीक नाही, तिचं कपाळ की नाही गोंधन आहे, म्हणजे ते गणितामध्ये की नाही भागाकाराचा चिन्ह असते, म्हणजे अशी आडवी लाईन आणि ते खाली असं टिंब असते, तसं गोंधन आहे. आधी कपाळावर. हा अजून कचाचा शिव्या देत्या मर्दा. काच का शिवे. हो सरपंच. अहो दिसणं सांगा. हो दिसणं दिसायला कशी होती. हा तिच्या खाना कोणा सांगा की काय तर शिवेल लिवायचे आहेत. राणा तू सांग की सांग. हा सांग राणा. मला आठवते, हा तिच्या की नाही डोळ्याच्या बाजूला बी गोंधन आहे इकडं. हा ते बी गणितामध्ये नाही काय, ते छोटा आकडा मोठा आकडा आपण दाखवतोय आणि मध्ये ते अशी खून करतोय नाही का, ती अशा दोन खून असतात का नाही. हा तू तिरकत. हा ते त्रिकोण सारखंच. हा ते अर्धा त्रिकोण असतो का नाही तसा, या अशा इकडे अशा खून आहेत. होय. हा लक्षात आलं. हा अजून की नाही, बघा. एक नंबर की मर्दा. होय की. ही जिजा अरे वा बंड्या, हा? अरे मर्दा एक नंबर काम केलंस की तू. अहो कॅम्प्युटर नाद खोळ असते हो. काय बी करायचं याच्यात. मग बघा समजे फोटो तयार झाला. हा मग आता काय बी टेन्शन नाही. चला जाऊया. ते नव्ह राणा. मला एक सांग, जिजाच्या एवढ्या बारीक सारीक खाना तुला कशा माहिती रे? मला सांग राणा, तुझी एवढी बारीक नजर होती तिच्यावर? तेच की, म्हणजे काय कुठं कसं हाय ते सगळं माहिती आहे तुला. एवढं कवा बघितलंयस तिला तू?
नाही नाही म्हणजे म्हणजे हा ते काय आहे, ते तिचं आणि माझं सारखं भांडण व्हायचं ना हो. म्हणून ती सारखी माझ्या नजरेसमोर यायची, म्हणून हे समजा माहित आहे मला. हा. अरे आमच्या पण नजरेसमोर यायची, पण आमच्या नाही लक्षात आल्या एवढ्या बारीक सारीक खानाखुणा. हा नाही 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 नाही, मला जरा वेगळीच शंका यायला लागली आहे. काय आहे, ह्यो राणा आहे की नाही, तो आपल्या समोर तिच्याशी भांडतोय आणि मागणं काहीतरी तुमचं गुलू 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 चाललं नाही ना रे. हे पप्प्या तुळायस काय भांड्या, तसलं काय बी नाही हा. हा अहो असलं तर काय हरकत नाही माझे. काय ते? राणाचा विश्वास आहे माझा. हा हा. बर राणाचा फोटो तयार झालाय, चला. आता झाले ना मग फोटो. आता ती काय ते पटाक दिवशी घे तुझ्या मोबाईल मध्ये, आपण ते फोटो घेऊन ऑफिस मध्ये जाऊया. बरं सरपंच ते लॅपटॉप साठी चला, laptop घ्या. सरपंच, हे घ्या laptop. चला चला. नाही 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 नाही, राणा पार खोळावले. सरपंच याला अडवायला पाहिजे. अरे या बाईने एवढा ताप दिलाय गावात, काय बी करून रानाला अडवला पाहिजे. राणाजाने एकदा मनावर घेतलं की घेतलं. आता ती बाई परत जर गावात आली तर तिला तोंड कसं द्यायचं याचा जरा विचार करा. हा होय 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 कराले. आता राणाचा काही तिला ओळखल्याशिवाय ग बसणार नाही बघा. हो नमस्कार साहेब. नमस्कार. एक खुर्ची देते का? हे बघा फोटो आणलाय आणि त्याचा भाऊ बी आलाय, समजी माहिती सांगणार तुम्हाला. आता पटकन जाहिरात देऊन टाका बरं. आणि साहेब माझी बहीण लवकरात लवकर सापडली पाहिजे मला. हा. एक मिनिट. हा म्हणतोय याची बहीण, तू म्हणतोय तुझी बहीण. नक्की काय भानगड आहे रे तुमची? अहो साहेब माझी मानलेली बहीण आहे ती. आणि तुझी रे? माझी मावस बहीण. हा लांबची का जवळची? जरा लांबची. लांबची. हे घ्या, काही जाहिरात वगैरे होणार नाही तुमची. चला निघा. हो 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 साहेब एक एक मिनिट. म्हणजे बघा जसं तुम्ही मानलाय तसं फोटो बी आणला, आज तिचा भाऊ तिची माहिती बी देणार आहे, मग तरी बी तुम्ही का नाही म्हणताय? ही सगळी माहिती खरी आहे. हे कशावरनं? तुमच्या नात्याचा पुरावा काय? पुरावा? हो याच्याकडे फोटो आहे बघा. हे पण द्या फोटो जाऊ. राणाचा अहो तो बारक्यापणीच आहे हो. या बाईशी तुमचं सख्खं नातं पाहिजे. असं लांबचं वगैरे काही चालणार नाही. उद्या कोणी उठेल आणि आम्हाला सांगेल जाहिरात द्या म्हणून, पोलीस आम्हाला धरतील. नातं जवळचं पाहिजे आणि त्याचा पुरावा पण. साहेब आमच्याकडे पुरावा आहे की. साहेब त्याची बायको आहे ती. हा हे भरपूर. अरे राणा असू दे की, आता नवरा बायकोचे जरा कुरकुर असायचे. काय झालं साहेब, ती जिजा उर्फ अंजली त्याची बायको आहे बघा. हो जरा रुसून गेली हा. साहेब ह्यांच्या नात्याचा पुरावा म्हणून आमच्याकडे ह्यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट आहे, तर ते चालेल काय तुम्हाला? ते मॅरेज सर्टिफिकेट दाखवा, मगच जाहिरात. चालते. अहो जरा नवरा बायको रुसल्यात, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सर्टिफिकेट आणून देतो तुम्हाला. काय राणा द्या ना सर्टिफिकेट आणून. काय देऊ जेव्हा आधी काय म्हणतोस तू? अहो दिव्या की राणाचा अहो द्यावंच लागेल. काय माहितीये काय, शेवटी जिजा सापडणं महत्वाचं आहे. अरे दिया म्हणते, दिया म्हण दिया. अरे द्यायचं रे, दिया म्हणते. चला लवकर घेऊन ये. साहेब आम्ही घेऊन येतो लगेच. हा, चल, चल. चल. अरे, चल. अहो, चला. सापडलो बाबा एकदाच. बरकत हा? म्हणजे खरंच द्यायची गरज आहे काय? अरे आता त्या साहेबाला देतो म्हणून सांगितले, मग द्यायलाच पाहिजे की. तू नाही ती आगोपणा कशाला करतोय सर?
माझी बायको म्हणून का सांगितलंस? आता त्या टायमाला जे मला सुचलं ते मी बोललो. अरे तुझ्या डोसक्याच्या, मग बंड्याची बहीण आहे म्हणून का नाही सांगितलंस? आता बातमी द्यायला बंड्या होता का तू होतं पुढं? मग बंड्याचं नाव कशाला घेऊ मी? आणि त्या साहेबाला डाऊट बिट आला असतं तर? तू कायम की नाही घोळ घालत असतोयस बघ. अरे पण मी असं खोटं का करू? चांगलं खोटं बोलायला काय हरकत नसती. हा, आणि समज ह्या खोटं बोलण्यानं जर जिजा सापडत असेल तर हे खोटं चांगलं का वाईट? सांग बघू. चांगलंय की, हा, पण तिला माझी बायको करणं हे वाईट आहे. असं आहे वे. मग तुला जर वाईट वाटत असेल आणि तुला हे खोटं बोलू नको असेल तर जिजा सापडली की तू तिच्यावर लगीन कर. काय म्हणलास? जिजा सापडली की तू लगीन कर. परत सांग की काय म्हणलास? अरे जिजा सापडली की तू लगीन कर. अरे तुझा की नाही ना आता? अरे राहू दे मग लगीन राहू दे. अरे लगीन राहू दे मारू नको बाबा. राहू दे लगीन करायचं. काय म्हणलास? अरे मला तुझ्या जीभेला काय हाडबड आहे का नाही? हा तुला काय बी बोलतोय सोय? माहिती ना हो मी सच्चा पैलवान आहे आणि हितनं पुढं बाईच्या वाराला बी उभं राहणार नाही म्हणून. तरी बी मला म्हणतोय सोय लगीन करते या संकट, लगीन करते या संकट म्हणतोय सोय. मारतोस का काय आता? राहू दे, तू लगीन बिगीन काय करू नकोस. हा राहू दे, कुठं बी बोलू नकोस. हा राहू दे, ते सर्टिफिकेट तेवढं दे असेल. देवा मारुती राया माफ कर. काय ते काय एका बाईचा जीव वाचवायचा ना म्हणून हे समजा करायला बघ. हा आणि आपल्या तालमीसाठी करायला. माफ कर बाबा. मारतो याने मग तर ते सर्टिफिकेट दे बाबा. ए जिता किधर रे तेरी जा? ए तू कोण असशील ते असशील, पहिलं मला इथं सोड बर काय. मी इथनं सुटलो का नाही तर तुझं काय खरं नाही बघ. कैसे छुटेगी तू? कशी छुटणार? अब है ना वो पेपर में तेरी जाहिरात आने वाली है. सब गांव के लोग तुझे मिल के ढूंढने वाले हैं, मगर तू नहीं मिलेगी, नहीं मिलेगी. कारण यहाँ से प्रकाश भी अंदर नहीं आ सकता और बाहर भी नहीं जा सकता. और सुन और तेरे को मालूम है क्या? वो राना है ना, राना वो भी तुझे हुड़क रहा है, मगर कुछ फायदा नहीं है, तू नहीं मिलेगी. रफटाट्या रत्ताया फुटाण्या, तू मला एकदा जाऊ एक चान्स गावला का नाही तुझा असं हाल करतो का नाही बघ. तो पाण्यात फुटलेला आणि मातीत फुटलेला राणा जिवंत परत आला तर मी तर अजून जिवंत आहे. राणाला पण भारी पडतोय. ये एक मिनट. तेरे को कैसे मालूम वो राना मर के जिता होके परत आला ते? अंजलीनेच सांगितलंय समजा मला. तो राणा असेल साधा भोळा पण मी नाही. एकदा चान्स खावला का नाही असला भारी पडतो का नाही तुला बघत तू. असलं बायकांसारखं तोंड लपवून आवाज बदलून घोंगडं पांघरून माझ्या संगत बोलायला लागलाय स्वैरा फुटाण्या. अरे हिम्मत असेल तर ये की समोर मग धावतो तुला. ये तो अब तू ऊपर जाके दाव. हाँ यहाँ पे तू उपाशी सड़के मरेगी. बरं बस